मी त्यात नरसिंहरावांचंही कर्तृत्व आहेच. ते हेल्दी रिलेशन्स त्यावेळी त्या प्रकारचे असायचे, पण विरोधी पक्ष नेत्याचे सुद्धा ते कर्तृत्व होतं. कारण राजकारणामध्ये या प्रकारचं हेल्दी रिलेशन्स दुर्दैवाने महाराष्ट्रात सुद्धा असं म्हणायला आता जड जातं. ज्या प्रकारची हमरी तुमरी सकाळी 9 वाजता भोंगा वाजतो त्याला उत्तर दिली जातात. मी मागे सांगितलं पण या महाराष्ट्रात मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो आणि मला आठवतं की मी विरोधी पक्षनेता म्हणून त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांवर असा तडाखून टीका करायचो अधिवेशन सुरू असताना, आणि ती इतकी जोरदार टीका असायची. आणि लंच ब्रेक झाला, जेवणाची सुट्टी झाली की मुख्यमंत्री आपल्या केबिनला जायचे, मी माझ्या केबिनला यायचो विरोधी पक्षनेत्याच्या, आणि मुख्यमंत्र्यांचा शिपाई चिठ्ठी घेऊन यायचा, तुमच्या वहिनींनी डबा पाठवले, जेवायला येता का. मी जेवायला जायचो, जेवण करायचो, पुन्हा सभागृहात आल्यानंतर पुन्हा भाषण सुरू झालं, पुन्हा टीका करायचो त्यांच्यावर. मुख्यमंत्री उभे राहायचे. सभापती महोदय, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा, इथे मराठी माणूस खाल्ल्या मिठाला जातो. असे कसे विरोधी पक्षनेते म्हणले. मी काय कमी होतो काय. मी उभा राहिलो, सभापती महोदय, मीही शिवरायांचा मावळा आहे, मी शाहू फुले आंबेडकरांचा अनुयायी आहे. चिठ्ठी काढली. म्हणजे चिठ्ठी काय, तुमच्या वहिनीने डबा पाठवले, मीठ वहिनींचं होतं, त्यांना कशाला म्हणले मी राहू म्हणले. आता हे खेळीमेळीचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची एकमेकावर इतकी टीका व्हायची, पण एकमेकासोबत जेवण सहकुटुंब करायचं. तर असं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं, देशाने, म्हणजे नरसिंहराव आणि अटलजींना पाठवणं. मला असं वाटतं की अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे इतके आगळेवेगळे पैलू आहेत की ते सगळे आताच्या तरुण राजकीय नेत्यांनीच नाही, तरुण कुठल्याही समाजाची बांधिलकी मी मानतो या कार्यकर्ते, या व्यक्तीने ती जर नीट अभ्यासली आणि निदातांनी त्या पुस्तकामध्ये खूप असे त्याचे वेगवेगळे पैलू अँगल्स दिलेले आहेत की सहजपणे ते कळू शकतात सोप्या भाषेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.